श्री स्वामी समर्थ. स्वामी हे वाचणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला उपचार आणि शांततेने स्पर्श करा. त्यांच्या आर्थिक गोष्टींना स्पर्श करा. सुखाचे नवीन दरवाजे उघडा. जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. जेव्हा तुम्ही मनापासून विश्वास ठेवता आणि तोंडाने बोलून लिहिता तेव्हा ते वाढते व काम करते. या आठवड्यात देव तुमच्यासाठी काम करत आहे. तू ज्यासाठी प्रार्थना केलीस ते येईल. तुम्ही हा व्हिडिओ तसाच पाहत नाही तर हा व्हिडिओ देवाने तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तुमच्या वाटेवर येताना तुम्हाला एक मोठा आशीर्वाद मिळाला आहे. स्वामी तुमच्यासोबत आहेत. हा महिना संपण्यापूर्वी देव एक मोठा आशीर्वाद देणार आहे जे तुमचे जीवन बदलून टाकेल. तुम्हाला विश्वास असल्यास 4 वेळा 2 टाईप करा. तुम्ही लवकरच काहीतरी खास आनंद साजरा करणार आहात. तुमची चांगली बातमी सांगताना तुम्ही खूप आनंदाने आणि खूप मानाने भरून जाल. आपल्यासाठी हे सर्व अचानक कसे घडले हे जवळजवळ या जगाच्या बाहेर दिसते. यासाठी तयार रहा. असे नेहमीच होत आहे. सहमत असाल तर होय स्वामी कमेंट करा. तुम्ही आशीर्वादाने काठोकाठ भरले आहात. आनंदाने ओसंडून वाहत आहेत आणि तुमची आर्थिक स्थिती ओसंडून वाहत आहे. स्वामींचे नामस्मरण सतत करा. त्यांना प्रथम स्थान द्या आणि ते प्रत्येक गोष्टी तुमच्या सोबत असतील. कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जर स्वामींनी तुमची मदत केली आहे तर होय म्हणा आणि हा संदेश शेअर करा. देव तुम्हाला काळजी वाटत असलेली परिस्थिती सुधारत आहे. या आठवड्यात शेवटपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठ्या गोष्टी चमत्कारिक करणार आहे. 2025 मध्ये तुमच्या आयुष्यात पैसा, प्रेम, आरोग्य आणि आशीर्वाद पाण्यासारखे प्रभावित होतील. स्वामी म्हणतात, मनाने उदास होऊ नकोस. जिकडे आपलेच लोक पाठ फिरवतील तिथे मी तुला साथ देईल. ज्याच्या मनात सदैव फक्त भगवंत असतो आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जगात दुसरा कोणी नाही तो भक्त होय. भगवंत सांगतात की जो भक्त प्रत्येक क्षणी फक्त माझाच विचार करतो आणि स्वतःमध्ये दुसरी भावना न आणता फक्त माझी उपासना करतो अशा साधकांच्या साधनेचे मी रक्षण करतो. जे सतत भगवंताशी जोडलेले असतात आणि विसरत आहे मृत्यूचा क्षण जवळ येत आहे हे माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आता फार कमी वेळ उरला आहे. या अल्पावधीत भगवंताची अनन्य आराधना करून जीवन यशस्वी करायचं आहे. जगात जे काही आहे ते देव आणि जगातील सर्व काही आहे जे काही घडत आहे ते सर्व देवाचे खेळ आहेत. लीलामय आणि लीला आहे. दुसऱ्यांशी संवाद साधण्यापेक्षा देवाशी संवाद साधा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी उणीव असते जेणेकरून त्याला समजेल की जग माणसाने नाही तर देव माणसाला चालवतो. ज्याला तुमच्या शब्दांची किंमत नाही त्याला मौन हे उत्तम उत्तर आहे. तुम्ही जसे आहात तसे देव तुम्हाला फक्त स्वीकारत नाही तर तुम्ही जसे असायला हवे तसे बनण्यासाठी मदत करतो. तुमच्या दारात गरजू व्यक्तीचा कधीही अपमान करू नका, कारण देव कप बदलण्यात कधीही मागे पुढे पाहत नाही. देवाच्या ठिकाणी हुशारी चालत नाही, निष्पापपणा चालतो. जे श्रद्धेवर विश्वास ठेवतात देव त्यांच्यातच वास करतो. कोणतीही वाईट शक्ती त्यांना स्पर्शही करू शकत नाही. रावण ब्राह्मण असूनही राक्षस झाला,
आणि शबरी दलित असूनही देवी बनला. तुमचे नशीब फक्त तुमच्या कृतीने ठरवले जाते, जन्म आणि जातीने नाही. देव म्हणतो, तुमचे शत्रू पराभूत झाले आहेत. आशीर्वाद तुमच्या वाटेवर येत आहेत. तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा. देव आज तुम्हाला सांगत आहे, तुमच्या आयुष्यात मी सुरू केलेल्या सर्व गोष्टी मी पूर्ण करेल. विलंब तुमच्यासाठी चमत्कारात बदलेल. मी तुमच्या हृदयात एक नवीन गाणे ठेवणार आहे. यावर्षी मी तुम्हाला माझ्या चांगुलपणाने आणि कृपेने आश्चर्यचकित करणार आहे. काही म्हणून सावध राहा. जीवन कठीण झाले आहे, म्हणून युद्धासाठी तयार व्हा. देवाने तुझी प्रार्थना ऐकली. तू ठीक होणार आहेस. देव तुझ्यासाठी मार्ग काढत आहे. तुमचे सांत्वन करण्यासाठी देवदूत पाठवले आहे. त्यांच्याकडे तुमच्या जीवनासाठी एक उत्तम योजना आहे. ज्यांच्यावर स्वामींची कृपा आहे त्यांना कोणतेही सांसारिक दुःख स्पर्श करू शकत नाही. देव ज्याला आशीर्वाद देत होते त्याच्यावर प्रत्येक गोष्ट मिळू लागते. ज्या व्यक्तीला देव आशीर्वाद देतो तो या जगाच्या सर्व कानाकोपऱ्याच्या पलीकडे जातो. काही लोकांना जीवन नको असे झालेले असते. देव त्यांना म्हणत आहे, तुला मरायचे आहे का? मग स्वतःला समुद्रात फेकून द्या आणि जिवंत राहण्यासाठी तुम्ही स्वतःला लढताना चालताना पाहाल. तुम्हाला स्वतःला मारायचे नाही, पण तुम्हाला तुमच्या आत काहीतरी मारायचे आहे. स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधी सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेले प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते. तिला अधिक सकारात्मक करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.